नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. राज्यात सध्या अतिशय चिंतेचं आणि अस्थिर वातावरण आहे असं म्हणूया आपण. मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. 6वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे. त्यांची तब्येत देखील अतिशय खालावलेली आहे. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर रेकमेंड केलेला आहे. शिवाय त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. अगदी काही मिनिटांपूर्वी एक बातमी जी आली की त्याच्यामध्ये ते अगदी कोसळले, बोलता कोसळले असं देखील सांगितलेलं आहे. ह्या सगळ्यामुळे मराठा समाज अतिशय आक्रमक झालेला आहे. सुरुवातीला अतिशय शांततेने रिॲक्ट होणारा मराठा समाज आता मात्र आक्रमक झालेला आहे. अगदी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. काही अगदी हिंसक आंदोलन देखील आपण म्हणू शकाल की लोक आता आक्रमक झाल्यामुळे गाड्यांची तोडफोड, नेत्यांना जमावबंदी असे अनेक या ठिकाणी आता उपाय किंवा आक्रमक झाल्याने ते आता या ठिकाणी रस्त्यावर उतरू लागलेले असे म्हणूया. कळंबोली या ठिकाणी सकल मराठा समाज पनवेल महानगरच्या वतीनं आज साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे. अनेक तुम्ही पाहाल की मोठ्या संख्येने महिला असतील किंवा मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. खरं म्हणजे सत्ताधाऱ्यामध्ये असणारे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे साहेब देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांची गोची होणार आहे असं मला तरी वाटतं. कारण की सध्या जो मराठा समाज जो भांडतोय ना, तो अगदी मग असं म्हणूया आपण की बाबा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्यावर ते सातत्याने आरोप करत आहेत आणि ते टाळाटाळ करतात असं कुठेतरी त्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. अगोदर मी महिलांकडे जाईल, त्यांची भूमिका या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. मॅडम, आपली अगोदर ओळख द्या. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी स्नेहल बागल, मराठा समाज. बरं, खरं म्हणजे हे दुसऱ्यांदा आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत. त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे. तुम्ही इथे शांततेने उपोषण करता. नवी मुंबई भाग आहे. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे अजून देखील समाज कमी असल्याकारणाने आक्रमकता तेवढी नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्र पेटेल का अशी भीती वाटायला लागलेली आहे. आपणही अर्थातच या सगळ्या त्यांच्या जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. काय सांगाल? सर, आपण जसं म्हणालात की या ठिकाणी गर्दी कमी आहे. गर्दी कमी नाही म्हणालो मी, आक्रमकता. म्हणजे नवी मुंबईमध्ये सध्या किमान तिथे बाजूलाच तुमचे आहेत ना, रामदास शेवाळे साहेब बसलेले आहेत. बाकीच्या ठिकाणी नेत्यांना बंदी आहे, पण ते तिथे बसलेत म्हणजे इथे शांतता आहे असं बोलूया आपण. आक्रमकता तेवढी घेतलेली नाहीये, कारण आम्हाला तसा आदेशही नाही आलाय. कारण आम्ही आमच्या आदेशाचं पालन करतो आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि आमचं रक्त सळसळणारं रक्त आहे. परंतु आज देखील आम्ही एक मावळे म्हणून शांत आहोत. त्याचं कारण आहे, कारण आमचा योद्धा आज 6 दिवस झाले अन्न पाणी न घेता अंतरवाली या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी लढत आहे. तुम्ही पाहू शकता. परंतु या आरक्षणाला बसलेला योद्धा हा शांत आहे. तर आम्ही कशासाठी तळमळ करायची? आम्ही त्या योद्ध्याला पाठिंबा देण्यासाठी हे साखळी उपोषण घेतलेलं आहे. सर, बरं बघा, एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी जाणून घ्या की बऱ्याच ठिकाणी असा निर्णय घेण्यात आलेला आहे की तिथले जे स्थानिक पुढारी असतील मग ते मराठा समाजाचेच आहेत असं तुम्हाला देखील माहीत असेल की त्यांना मग त्या ठिकाणी जमावबंदी, त्यांना येण्यासाठी गावबंदी करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी हे आंदोलन हिंसक झालेलं आहे. हे निश्चितच समर्थनार्थ नाही आहे, परंतु अशा स्टेजला मराठ्याला काय यावं लागलं? सर, मी तुम्हाला आत्ता पण एकच गोष्ट सांगू शकते, कारण गावबंदी केलेली आहे हे एकार्थी योग्य आहे. कारण आपण पाहू शकता अनेक मंत्री, अनेक खासदार, अनेक आमदार जे आहेत हे आपले मराठा आहेत आणि मराठ्यांची मेजॉरिटी आपल्याकडे जास्त असून देखील आज आपल्याला मराठा आरक्षण मिळत नाही. ह्याची सर्वात मोठी खंत आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल आपलं. परंतु आज आपण जे आरक्षणासाठी बसलेलो आहोत सर, हे आरक्षण आपल्याला टिकणारं आरक्षण असावं ही आपली सर्वात महत्त्वाची मागणी आहे. आणि जसं की तुम्ही म्हणता आहात की गावबंदी केली आहे, आपण इथे गावबंदी करू शकतो, परंतु अनेक असे समाजातले बांधव आहेत. तुम्ही कालच पाहू शकला असाल की आपल्यामध्ये एक सरदारजी कुटुंब आलं होतं. ते देखील आपल्या ह्या आरक्षणासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी आलं होतं. सकाळीच एक आपली मुसलमान बहीण होती, ती आपल्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आलेली होती. ही सर्वात मोठी गोष्ट आहे, कारण त्या लोकांना सुद्धा सर माहीत आहे, कारण हे मराठा समाज दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून घेणारा समाज नाही. हे आपल्या ताटात वाढलेलंच अन्न खाणार आहे. म्हणजे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागत आहोत, दुसऱ्यांचं आरक्षण नाही. बघा, टेक्निकली इथे जरांगे पाटलांचा जीव घेण्यासाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा सरकार असेल हे आरक्षण देत नाही असं म्हणता येईल का? कारण एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे या ठिकाणी, म्हणजे 50% वर आरक्षण देता येत नाही म्हणून उशीर होत आहे. असं जरी असलं तरी जरांगेंचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा सुवर्णमध्य कसा काय साधायचा? म्हणजे एकीकडे सरकार
पुढे यायला तयार आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं सातत्याने येत असतं की बाबा आम्हाला अडचणी आहेत, टिकणारं आरक्षण द्यायचं असं म्हणतात. परंतु या ठिकाणी जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेत संपूर्ण समाजासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे त्याच्यामध्ये आडकाठी येते असं दाखवलेलं आहे. कितपत खरं आहे म्हणजे? सर, अगदी तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, एकीकडे आमचा मराठा समाज हा जो पेटून उठलेला आहे तो आरक्षणासाठी उठलेला आहे आणि दुसरीकडे बघाल तर मंत्र्यांना आपली पदं सोडवत नाही आहात. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला वेळ द्या, पण वेळ कशासाठी हवा आहे? कारण गेली तुम्ही कित्येक वर्ष बघत आहात, आम्ही हा मराठा समाज काल उठला आणि म्हणत नाही की आम्हाला आरक्षण द्या. गेले कित्येक वर्ष आम्ही आमच्या आरक्षणासाठी झटत आहोत, हे सर्वांनी पाहिलेलं आहे. मग तुम्हाला अजून किती वेळ हवा आणि कशासाठी हवा आणि का वेळ लागतोय? आमच्या मराठ्यांकडे आमच्या मराठ्यांचे आमचे प्रमाणपत्र आहेत, पुरावे आहेत, तरी देखील तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत. हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि जर तुम्ही म्हणता आहात की आम्हाला कुठेतरी मध्य गाठायचा, तर मध्य गाठण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही आमच्या हक्काचंच मागतोय. बरं, आपण आहे ना परत एकदा महिलांकी एवढी, परंतु म्हणजे सत्ताधारी पक्षात असले कारणाने साहेबांचं मत महत्त्वाचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी मी म्हणतो की बऱ्याच पुढाऱ्यांची गोष्टी झालेली आहे. तुम्ही मात्र या ठिकाणी आहात, ही चांगली गोष्ट असं म्हणूया आपण. इथला समाज आणि तुम्ही त्या समाजाच्या सोबत आहात, समाज तुमच्या सोबत आहे. मुळात काही गोष्टी या ठिकाणी टेक्निकल स्पष्ट कराव्या लागतील. घटनेच्या नुसार 50% वर आरक्षण देता येणार नाही अशी घटनेमध्ये तरतूद आहे. आता जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर ते 50% वर गेल्याने परत ते घटनाबाह्य होईल आणि ते टिकू शकणार नाही, हे कारण आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे मागच्या वेळी कोर्टात. आता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले त्यांचं म्हणणे बाबा आजच्या आज आरक्षण द्या, ते देता येत नाही. खरोखरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना जरांगेंचा जीव घ्यायचा म्हणून देत नाही की टेक्निकली अडचणी आहेत? काय वाटतं तुम्हाला? नाही, बघा, कुठलाही जीव घेण्याचा प्रयत्न कुठलाही आपल्या ह्याच्यामध्ये होत नसतो, जरी सरकार कुणाचं आहे असो. परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमचं सुदैव असं आहे की आत्तापर्यंतच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेले म्हणजे शाहू महाराजांपासून चाललेला हा लढा आरक्षणाचा काय आजचा नव्हे. परंतु आज मुख्यमंत्री साहेब, माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं म्हणणं असं आहे की जे आपण आरक्षण देणार आहोत ते आरक्षण टिकणारं असावं. तर काही वर्षापूर्वी आरक्षण दिलं गेलं आणि मग कोर्टामध्ये अपील केलं आणि मग ते आपल्याला परत त्याच्यावरती स्टे आला गेला. असं न होता आपण पाहत असाल की दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी सर्वांच्या समक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन माझ्या देहामध्ये रक्ताचा थेंब थेंब आहे तोपर्यंत मी ह्या मराठी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका मांडली. परंतु एकट्या मुख्यमंत्र्यांनी हे भूमिका मांडून जमणार नाही आहे. माझं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपील असं आहे की ह्या राज्यातील सर्व जात भेद पंथ हा बाजूला ठेवून सर्व पक्षातील आमदारांनी एकत्र येऊन, खासदारांनी एकत्र येऊन, मंत्री महोदयांनी एकत्र येऊ. हा काय विरोध करण्याचा मुद्दा नाही आहे, कारण 35-40% हा मराठा समाज ह्या राज्यामध्ये नांदतो आहे आणि या समाजावरती सरकारची एक मोठी जबाबदारी आहे आणि सरकार स्थिर करण्याचं नास्थिर करण्याचं ह्याच्यासाठी ह्या समाजाने फार मोठं योगदान आहे याच्यामध्ये. ते सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला वाटतं याच्यावरती तोड काढली पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटीलचा आपण प्रश्न विचारला की त्यांची तब्येत खालावली आहे, परंतु त्यांच्यामध्ये गोरगरिबांची शक्ती, ह्या लोकांची, आमच्या समाज बांधवांची, गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठी आहे. त्यामुळे आपल्याला मी खात्रीने सांगू इच्छितो की त्यांच्या तब्येतीला काही होणार नाही आहे. फक्त सरकारने त्याचा अंत पाहू नये. सरकारनेच नव्हे तर इतर सर्व आमदार खासदारांनी त्याच्यात मध्यस्थी करून लवकरात लवकर हा तिढा सोडवावा असं मला वाटतं. आमचं नशीब असं चांगलं आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये गेल्या 40-50 वर्षांमध्ये छत्रपती शाहू महाराजांपासून आरक्षणाचा मुद्दा हा चालू आहे, तेव्हापासून आलेलं आरक्षण. परंतु ज्या वेळेला आरक्षणाच्या मुद्द्यावरती संघर्ष झाला, मोर्चे झाले, असे काही ठिकाणी बंद पुकारला गेला, हे भरपूर वेळा झालं आहे. म्हणजे मागच्या वेळेला 49 मोर्चे झाले. परंतु सुदैव असं आहे की प्रत्येक वेळेला मराठा समाजाचा मोर्चा आल्यानंतर एक उभरतं नेतृत्व तयार झालं. मग त्यांनी त्यातलं कोण आमदार झाला, कोण खासदार झाला, कोण मंत्री झाला, यांनी सगळ्या समाजाला वेठी धरून व्यक्तिगत स्वतःच्या फायद्यासाठी आपण राजकारणाचे पोळे बाजून घेतल्या. पण ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती हे सर्वसामान्यांच्या लोकांच्यासाठी लढायसाठी तिथे आज अमरण उपोषण करत आहे. आज ते मरणाच्या दारावर जरी असतील तर ह्या सर्व समाजाची शक्ती त्यांच्या पाठी आहे आणि ते निष्ठावंत आहेत, निर्मळ मनानं आज ते बसलेत. त्यामुळं मला वाटतं की त्यांना काही होणार नाही आहे, पण सरकारने त्याचा अंत पाहू नये असंही मला सांगायचं आहे.
अच्छा, बंदे में है दम असं बोललं जातं. खरं म्हणजे एखाद्याचे प्रामाणिक उद्देश असेल, म्हणजे हेतू जर प्रामाणिक असेल तर तो सामान्य जरी असला तरी संपूर्ण समाज त्याला डोक्यावर घेतं. आणि याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. आता या सगळ्याचा निर्णय काय होईल हे जरी सांगता नाही आलं, परंतु त्यांचा त्याग अतिशय मोठा आहे आणि त्यांचा प्रामाणिकपणा याच्यामध्ये सतत दिसलेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे आहेत हे सहजच या ठिकाणी दिसतं. अनेक गोष्टींवर खरी म्हणजे चर्चा करता येईल. बरं बघा, एकतर गावबंदी इथं बाजूलाच बसलेले आहेत, मी त्यांच्याकडं नंतर येईल. अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे की नेत्यांना गावबंदी केली जात आहे. नेते हे तुमच्या समाजाचे प्रतीक असतात, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्याकडे तुम्ही जात असता. मग कधी पोलीस स्टेशनचा प्रश्न असो, कधी पाण्याचा प्रश्न असो, काही असो, छोट्या मोठ्या प्रत्येक अडचणीला तुम्हाला ते लागत असतात. म्हणजे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय मोठा आहे, मान्य आहे मला, परंतु जेव्हा नेत्यांना तुम्ही गावबंदी करत असता तेच तुमचं तर पुढे सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार असतात ना. आता या सगळ्यांना तुम्ही त्यांना जर घरात ठेवलं, या सगळ्या नेत्यांना, मग पुढे जाणार कोण? मग समाजाला एक प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील जसे आहेत, परंतु अनेक म्हणजे जसा झाडाला फांद्या मुळं सगळी लागतात तसे नेतेही लागतात, असं नाही वाटत तुम्हाला? माझं एक म्हणणं आहे, इथे आता जे सगळे बसले ना आज वेगवेगळ्या पक्षात आहेत, पण या मराठा समाजाच्या छताखाली सगळ्याच एकत्र मांडीला मांडी लावून बसले आहेत ना. कशासाठी? समाजासाठी. तसंच आमची मागणी अशी होती की प्रत्येक आमदार खासदारांनी आपल्या मराठा समाजाच्या सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन सरकारच्या पाठीशी लागले पाहिजे होते की आम्हाला मराठा समाजाला 50% आत आरक्षणामध्ये बसवून द्या. 50% आरक्षण बघा, ओबीसी समाजाचं 27% आरक्षण आहे. आता त्यातच बसवण्याची तरतूद आहे आणि त्यामुळे सगळा घोळ चालू आहे ना. म्हणजे मुळातच एकतर ओबीसी समाजामधलं आरक्षण कमी होईल, तिथे छगन भुजबळ त्या ठिकाणी सतत बोलतात या विरोधात की बाबा आम्ही आरक्षण देणार नाही, आमच्यातलं आरक्षण देणार नाही. आणि बाकीचे जे अनेक ओबीसी नेते आहेत तेही त्याच संदर्भात बोलत असतात. तिथे तुम्ही जर पाहाल की गुणरत्न सदावर्ते ते म्हणतात मी 50% खुल्या वर्गाच्या यासाठी भांडतोय, 50% खुल्या वर्गावर मी या ठिकाणी अन्याय होऊ देणार नाही असं ते बोलतात. म्हणजे प्रत्येकजण आहे ना आपली भूमिका योग्य आहे असं समजावतात ना. आणि म्हणूनच या ठिकाणी या सगळ्याला दिरंगाई होते, ती जीवावर बेतणार आहे. म्हणजे एवढी दिरंगाई जर झाली तर उद्या मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरे वाईट झालं तर संपूर्ण समाज पेटून उठणार आहे आणि मणिपूरसारखी घटना या ठिकाणी होऊ शकेल अशी धास्ती किंवा अशी भीती बोलवून दाखवली जाते. बरं, बोलायचं आहे कोणाला विषयी? कसं आहे, तरतुदी 50%च्या वरती होणारच नाही. 50%च्या आतच आरक्षणाचा मुद्दा आहे आणि सरकारला जर वेळ हवा होता तर 30 दिवस सरकारने मागितले होते. 30 दिवसामध्ये 10 दिवस अजून एक्स्ट्रा दिले होते. 40 दिवसाचा अवधी दिला होता. 40 दिवस देऊन सुद्धा त्यांना निर्णय देता अवधी ठीक आहे. हो, मी काय म्हणतो, अवधी ठीक आहे, रुपये आहे आणि तुम्ही रुपये सांगाल की बाबा 50% आहेत ना, ते 50 पैसे मला द्या, पण ते 50 पैसे ऑलरेडी दुसऱ्याकडे गेलेले आहेत. आता त्यातले तुम्हाला 50% म्हणजे ऑलरेडी संपल्या कारणाने आता त्याच्यामध्ये तुम्ही 60 पैसे मागता. आता रुपयातले 60 पैसे जर मागायचे झाले तर ते 40 राहतील तिकडे ना, आणि ते 50 पेक्षा कमी आहेत. हा प्रॉब्लेम आहे सध्या. असं नाही ऑलरेडी मराठा समाजाचा कुणबीमध्ये ऑलरेडी आहे, फक्त आम्हाला त्याचं आरक्षण मिळत नाही. त्या आरक्षणाच्यासाठी आम्ही हक्काचं मागतो, आम्ही दुसऱ्याच्या ताटातला मागत नाही. तुमचं म्हणणं आहे की जे म्हणजे ओबीसीना जे 27% आरक्षण आहे हो, त्यातलं, पण मग त्यामध्ये इतर ज्या सध्या जो समाज आहे तोही कमी होणार आहे, त्यांचं आरक्षण. आमचं ऑलरेडी इतकी वर्ष त्याच्यासाठी आम्ही आता भांडतोय. आज किती वर्षाचा लढा आहे, आताचा लढा नाही. आज मनोज जरांगे सारखं सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आज एवढ्या लढ्याला आम्ही पाठिंबा देतोय. कशासाठी? कारण आज बरेच लोक झाले जे थोड्या वेळेसाठी उपोषण करतात किंवा आंदोलन करतात, मग थोड्या दिवसांनी गप होतात. पण आज मनोज जरांगे पाटील साहेबांसारखे त्यांच्या कामाला सलामच आहे. म्हणजे एवढा प्रामाणिकपणा असल्यानंतर एखादा सामान्य माणूस किती म्हणजे अप्रतिम दर्जाचा किंवा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी होऊ शकतो किंवा म्हणजे नेत्यांच्यापेक्षा वरती आता आहे. म्हणजे बाकीचे सगळे लोक आता जरांगे पाटलांना साहेब बोलतात, जे त्याची त्यांनी कधी इच्छा केली नाही. आणि आता सरकारमध्ये अनेक लोक असे आहेत जे बाहेरचे पण आहेत, जे त्यांचं उपोषण हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, जे आपल्या मराठा समाजाला पेटवण्याचं काम करत आहेत. जे सदावर्ते एक उदाहरण तुम्हाला सांगतो, हे मुद्दामून पेटवत आहेत की आरक्षणाचा मुद्दा भरकटला जावा. पण माझं मराठा समाजाला एक आव्हान आहे की तुम्ही कोणाच्याही ह्याला बळी पडू नका. शांततेमध्ये मनोज जरांगे साहेबांच्या पाठीशी उभे राहा. आताचं हे उपोषण जे आहे शांततेत करायचं आहे. त्याचप्रमाणे काही समाज बांधव हे आत्महत्या करण्याच्या याच्या मनस्थितीत आहे. त्यांना पण माझं म्हणणं आहे की आत्महत्या करण्याच्या भानगडीत पडू नका, संयम ठेवा. संयमावर सगळ्या गोष्टीवर विजय मिळवता येतो. म्हणजे खरी गोष्ट आत्महत्या हा पर्याय नसणार आहे. पण एकच गोष्ट मॅडम, तुम्ही चांगल्या बोलता म्हणून मी तुम्हाला विचारणार आहे. ओके, बोलायचं आहे का आपल्याला? या बरं, या. बरं, मी काय म्हणतो, आता कर्नाटक असेल, गुजरात असेल, अनेक राज्यांनी
यासाठी आरक्षण मिळावं त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. वेगवेगळा समाज त्या ठिकाणी जसा मराठा समाज मागतो तिथे पटीदार समाज मागत होता आणि या सगळ्या समाजांना ज्या वेळेला आरक्षण मागितलं प्रत्यक्षात ते सुप्रीम कोर्टात कधीच टिकलं नाही, त्याच्यावर स्टे आलेला आहे. इथे मराठा आरक्षण टिकेल का? जर दिलं तर टिकला नाही, तर जसं मुख्यमंत्री म्हणतात की नाही टिकल्यानंतर परत आरोश, असा प्रश्न होणार ना. आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही 50%च्या बाहेरचं म्हणत असाल तर ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आहे. कारण इंदिरा साहनींनी मर्यादा घालून दिलेली आहे. SC ST प्रवर्गाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. खरं तर सगळ्यांना हे मुद्दे माहिती असायला पाहिजेत. तुम्ही मगाशी प्रश्न विचारताना मी ते ऐकत होते, पण मुळात हे विषय सगळ्यांना माहिती असायला पाहिजेत. SC ST प्रवर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि बाकीचा जो समाज आहे ते 50%च्या आतलं जे आरक्षण आहे म्हणजे राहिलेले 30%, तर त्याच्यामध्ये बाकीच्या लोकसंख्येला त्यांच्या लोकसंख्येच्या 50% इतकं प्रमाणात आरक्षण हवं आहे. मगाशी तुम्ही बोलताना असा प्रश्न विचारलात की OBC समाजाचं किंवा बाकीच्यांचं आरक्षण कमी होईल 1 रुपया वगैरे असं बोललात, तर तसा तो विषय नाही आहे. मुळात म्हणजे सगळ्यात लेटेस्ट जो आयोग OBCच्या लोकसंख्येसाठी जो घेतलेला आहे तो आहे बाठी आयोग. तुम्ही आत्ताही गुगल करा, तुम्ही माहिती घ्या, कारण तुम्हालाही प्रश्न विचारताना माहिती असणं गरजेचं आहे. बाठी आयोगाने OBCची लोकसंख्या फक्त 37% दाखवलेली आहे आणि ती त्यांनी अशी काढलेली की मतदार यादीवरून त्यांनी नावं काढलेले. त्यांनी नव्यानं जर मग म्हणजे जर ही सगळी मोजणी झाली जातीने आहे तर ती निश्चितच जास्त असणार. ज्यावेळी साधा आता तुम्ही लेटेस्ट जी जातीय निहाय जनगणना बिहारची जर बघितली तर बिहारमध्ये OBCची संख्या 27% दाखवलेली आहे. आम्ही पूर्वी तुम्ही बघा ते बिहारमध्ये OBCची संख्या 27% दाखवलेली आहे. बाकी त्यांनी 36-37% आहे ते EBC दाखवलेलं आहे, म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास हे त्यांनी दाखवलेलं आहे. तर आमचं म्हणणं तेच आहे की जर बाठी आयोगाने जर 37% दाखवले, भलेही ती वाढवून दाखवलेली असं माझं स्वतःचं म्हणणं आहे, तरी पण आपण एक वेळ ती मान्य केली तर 37%च्या 50% म्हणजे 18.5% त्यांना जरी दिलं तरी राहिलेलं 11.5% जरी मराठ्यांना दिलं तरी हा प्रश्न अतिशय समंजसपणानं सुटणारा आहे. आणि हे मुद्दे कुणालाही माहिती नाही आहेत आणि अगदी जस्ट ब्लाइंडली बोललं जातं. आणि मला असं वाटतं सरकारमध्ये पण ह्या गोष्टी किती माहिती आहेत आणि जरी माहिती असतील तरी OBC नेते ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करणार आहेत का? महाराष्ट्रामध्ये शांतता नांदवायची आहे का महाराष्ट्रामध्ये थोडासा द्वेष पेरायचा आहे, हे काही राजनेते करतात असं माझं वैयक्तिक मत आहे. तर अगदी समंजसपणाने ह्या गोष्टी सगळ्यांनाही, अगदी OBC बांधवसुद्धा आमच्यासोबत आहेत. काल इथे शीख बांधवसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायला आले होते. गावागावामध्ये OBC SC ST प्रवर्गसुद्धा आम्हाला पाठिंबा देत आहेत. पण मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला कुठल्याही जाती एकमेकांशी भांडत नाही. जे मीडियामध्ये किंवा जे सरकारमध्ये सांगितलं जातं की 2 प्रवर्गात भांडणं होतील, असा प्रकार कुठेही होणार नाही आहे. OBC समाजसुद्धा आमचाच आहे, ते आमचेच बांधव आहेत. SC ST पण आमचेच बांधव आहेत. कुणाचाही या गोष्टीला विरोध असणार नाही. ज्यावेळी तुम्ही वास्तव ज्यावेळी समाजाचा समोर ठेवाल त्यावेळी सगळे समाज ते ॲक्सेप्ट करतील आणि ते ह्या प्रवाहात आमच्यासोबत उभे राहतील. हे जाणीवपूर्वक हे जे सरकार आहे हे करत नाही असं तुमचं म्हणणं आहे? त्यांचा काय उद्देश म्हणजे आता काय परत मी बोलेल की बाबा जरांगे पाटलांचा जीव जावा अशी काय सरकारची इच्छा आहे? मला असं वाटतं की बऱ्याच वेळा राजनेते असं म्हणतात की आमचा DNA OBCचा वगैरे आहे, तर कुठेतरी ते प्रेशर त्यांनी घ्यायला नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा सरकारलाही माहिती आहे ना जरांगे पाटलांचा जीव अतिशय महत्त्वाचा आहे. मी तर म्हणतो की बाबा काही 15-20 मिनिटापूर्वी ते कोसळले खाली. आता सरकारला तर माहितीच आहे की बाबा मणिपूरसारखी वाईट परिस्थिती झाली, इथे तर सत्ता स्वतः म्हणजे भारतीय जनता पार्टीची किंवा त्यांच्या महाविकास आघाडीची आहे आणि इथे मणिपूर वाहून द्यावा परत अशी कशी काही इच्छा असेल त्यांना? इथे मणिपूर व्हावा अशी कुणा होणारच ना. जर बघा जरांगे पाटलांच्या जीवाला चुकून पण काय झालं तर समाज खूप, मी सांगतो का हा नवी मुंबई विभाग आहे, इथे तुलनेने मराठ्यांची संख्या मतदार म्हणून म्हणूया आपण तशी कमी आहे आणि म्हणूनच आहे ना इथला मराठा शांत म्हणत नाही आपण, परंतु संयमी आहे असं बोलूया आपण. की ग्रामीण भागात शेवटी झळ पोचते. जो भाग त्या ठिकाणी जवळ जरांगे पाटलांचा भाग आहे जिथे ते उपोषण करतात, अंतरवली सराटे असेल किंवा त्याचा आजूबाजूचा भाग, निश्चितच आपला नेता जर अंत्यवस्थेला खिळून पडलेला आहे तर त्यांना वाईट वाटणार म्हणून ते जास्त रिॲक्ट करतात. इथे तुलनेने कमी आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कुठल्या सरकारची इच्छा असेल की बाबा इथे सगळं महाराष्ट्र पेटला पाहिजे. आता मुळात सरकारची इच्छा सरकारच सांगेल, ते आम्ही नाही सांगू शकणार. आमची इच्छा अशी आहे की जी वास्तव आकडेवारी आहे, जी लेखी आकडेवारी आहे, जी तुमची जनगणनेत जे तुम्ही केलेलं आहे, आता माझ्याकडे सुद्धा सगळी आकडेवारी आहे. 2011ची पण माझ्याकडे पूर्ण भारतातल्या OBCची आकडेवारी आहे. जर वास्तव बघणार असेल तर सरकार हा प्रश्न 1 मिनिटात सोडवू शकतं. एवढं लांब खेचायची बिलकुल सरकारला गरज नाही आहे. आता सरकार हे का करत नाही हे सरकारच सांगू शकेल, हे आम्ही नाही सांगू शकणार. आम्ही खरी बाजू मांडायचं काम करू, कारण मराठा आरक्षण टिकवण्यासाठी SCB
ओबीसी टिकवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा याचिका करते. परंतु आजपर्यंत कुठल्याही राज्याचं आरक्षण टिकलं नाही, इव्हन कर्नाटकचं सुद्धा नाही टिकलं, जे 17 वर्ष त्यांनी वापरलं. तुम्ही कर्नाटकमध्ये बघा, कर्नाटकमध्ये जो ओपन म्हणजे जसं सवर्ण म्हटलं समजलं जातं असा जो लिंगायत समाज आहे कर्नाटकमध्ये त्यांना आरक्षण आहे. ते आता स्टे आहे त्याच्यावर परत आता. कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाला काही प्रवर्ग करून आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यावरती स्टे नाही आहे. तुम्ही वाटलं तर माहिती घ्या, कारण मला तिथल्या आरक्षणाची माहिती आहे. राहायला विषय गुजरातचा, तर तिथे पाटीदार समाज पटेल समाज आरक्षणासाठी झगडतोय, त्यांनाही आजवर आरक्षण मिळालेलं नाही आहे. पण ते मिळवण्याचे काही सोपे मार्ग आहेत. पण जर सरकारने ही वास्तव बाजू समजून घ्यायची तयारी कुणी ठेवली सगळ्या नेत्यांनी, तर हा प्रश्न कुणालाही कुणाच्याही कशालाही धक्का न लागता पण ज्याच्या त्याच्या वाट्याचं ज्याच्या त्याला मिळून आपण सोडवू शकतो. पण मला वाटत नाही की का ते हे करत नाहीयेत किंवा वास्तव बाजू ते का बघत नाही. तुम्हाला मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो, ताईंना जो विचारला मी तो, की वास्तवात हे जे लोकप्रतिनिधी असतात, नेते असतात, मग कधी कधी तो कार्यकर्त्याच्या स्वरूपात असतो, सरपंचाच्या स्वरूपात असेल, नगरसेवकाच्या स्वरूपात असेल, परत जिल्हाध्यक्षाच्या स्वरूपात असेल, हे एक लोकांचे प्रतिनिधीच असतात. ते एरवी तुमचे प्रश्न खरोखरच सोडत असतात. आता मराठा आरक्षणासाठी त्यांनी ताबडतोब घराच्या बाहेर पडू नये, त्यांनी गावबंदी करण्यात यावी, हे कितपत संयुक्तिक आहे? कारण तेच तुमचे प्रतिनिधी असतात ना. हे तुम्हाला म्हणजे पटतं का? आता सध्या मराठा युवक इतका अस्वस्थ झालेला आहे, कारण गेल्या अनेक वर्षांचा हा लढा सुरू आहे. आपण त्या मुलांची मानसिकता पण थोडी समजून घ्यायला पाहिजे. मुलांच्या मनात एक असं झालेलं आहे की आम्ही किती वर्ष हा अन्याय सहन करायचा. तुम्ही 50% बाहेरचं 2 वेळा दिलं, ते टिकवलं गेलं नाही. टिकलं असतं, टिकवलं गेलं नाही असं आपण म्हणूया. त्याच्या मागची बॅकग्राऊंड काय वेगळी असेल, पण मला असं वाटतं लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतं, त्या भागाचे आईवडील असतात. तुम्ही जसं एक फॅमिली असते आणि त्याचा कुटुंब प्रमुख असतो, तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. मग जर एखाद्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, सिनियर नेते जर असं म्हणत असतील आमचा ओबीसी DNA आहे, तर हे कितपत चुकीचं आहे. तुम्ही असं म्हणायला पाहिजे की ह्या सगळ्या जाती धर्माचे लोक ही माझी मुलं आहेत आणि मी त्यांचं पालन करता आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांना समान गोष्टी, समान हक्क, ह्या सगळ्या गोष्टी देईन. मी समान न्याय म्हटलेलं नाही किंवा समान नागरी कायदा बोललेले नाही, मी समान न्याय आणि समान हक्क असं म्हटलेलं आहे. कुटुंब प्रमुखाची ती जबाबदारी असते. तो कुटुंब प्रमुख कोणत्याही पक्षाचा प्रमुख असू दे, शिंदेसाहेब असू देत, अजितदादा असू देत किंवा फडणवीस साहेब असू देत, त्यांनी कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत कधी ना कधी यायला पाहिजे. असं नाही म्हणायला पाहिजे, आईनं असं नाही म्हणायला पाहिजे हा मुलगा लाडका आणि तो दोडका. सगळी मुलं समान मानून त्यांनी सगळ्यांना समान हक्क देणं गरजेचं आहे, जर आपल्याला महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्रात शांतता ठेवायची असेल तर. त्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी बदलणं गरजेचं आहे. आम्ही आमची भूमिका बदलण्याची गरज नाही, कारण मराठा समाज आता इतका अस्वस्थ, मराठा तरुण स्पेशली खूप अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यांची अस्वस्थता खरं तर सरकारने समजून घ्यायची गरज आहे. मुलं असं का वागतात, जी मुलं नेत्यांच्या मागे दादा दादा करत फिरतात, आज ती मुलं, काल मी विखे पाटलांच्या ह्याच्यात ते ठियाच्या तिथे गेले होते, त्यावेळी बघितलं परत जा अशा घोषणा दिल्या गेल्या. का ती मुलं, जी मुलं आजपर्यंत दादा म्हणतात, ती मुलं तुमच्या विरोधात का ॲक्ट करतात, ह्याचा खरं तर नेत्यांनी विचार करायला पाहिजे. आज सुप्रीम कोर्टात सुद्धा असं बोललं जातं की एवढे कारखाने तुमचे, एवढ्या शिक्षण संस्था तुमच्या आणि तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे. आजही लोक ह्याच पद्धतीने बोलतात. खरं म्हणजे आता जे मराठा जो समाज आहे तो कधी मागास समजला गेला नव्हता. आता आर्थिक परिस्थिती म्हणजे आता म्हणजे सध्या आहे ना, म्हणजे आर्थिक निकषावर या ठिकाणी ते सांगता येईल कदाचित, असं म्हणता येईल. बरोबर ना? एक अदानी जगातल्या 3 नंबरचा श्रीमंत होता, याचा अर्थ असा नाही की सगळे गुजराती किंवा त्यांची जी कुठली कास्ट आहे सगळे जगातले 3 नंबरचे श्रीमंत आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. तसाच 5, 10, 50, 100 मराठा सक्षम, श्रीमंत, प्रस्थापित घराणी म्हणजे समस्त विस्थापित मराठा समाज नाही. कसं आहे बरं, तुम्ही ते जर ऐकलं असेल गुणरत्न सदावर त्यांची जर मागासची जी व्याख्या होती काय होती ती, म्हणजे पाठीमागे असणारा, गावाच्या बाहेर असणारा समाज, ज्याला मागास पद्धतीचं काम, झाडू, परत साफसफाई, अगदी विष्ठा साफ करण्याचा प्रकार असेल, असा समाज, किंवा खरोखर जो शिक्षणापासून कंप्लीट वंचित आहे, त्यांच्या मुलांना शाळेत घेतलं जात नाही, अनटचेबल समजलं जातो, अशा अनेक गोष्टी होत्या. आणि त्या पद्धतीने मराठा समाज कधीच नव्हता, त्याला कधीच मराठा समाजाला आहे ना अनटचेबल, तो गावाच्या बाहेर, असं कधीच समजलं गेलं नव्हतं. हा प्रॉब्लेम होता ना मॅडम. इथे म्हणजे सामाजिक मागास, एक मिनिट, इथे सामाजिक मागास अर्थात आर्थिक मागासच्या पेक्षा सामाजिक मागास असलेला जो मूळचा जो बौद्ध ओबीसी जो वर्ग आहे त्याला वरती आणण्यासाठी हे आरक्षण होतं, म्हणजे थोड्या कालावधीसाठी असावं असं बोललं जात होतं. मॅडम कळतं मला काय बोलायचं तुमच्या लक्षात आलं? मला एक सांगा, ओबीसीमध्ये आता सध्या जेवढ्या जाती इन्क्लूड आहेत, आपण एक एक्झाम्पल घेऊ, माळी समाज. माळी समाज कधी गावाच्या बाहेर होता? नाही. ते शेतीचं काम करायचे, ते शेतामध्ये काम करायचे. तसंच मराठा कुणबी समाज पण शेतात काम करतो. हा क्रायटेरिया जे
सो कॉल्ड वकील असलेले आणि सो कॉल्ड कायद्याचे अभ्यासक असलेले, मी त्या व्यक्तीचं नावच घेणार नाही, पण त्यांना ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की अशी आपण वक्तव्य करतो. जर मी काही कायदेतज्ञ नाही आहे, पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मी क्रॉस बोलू शकते, त्यांचा प्रत्येक मुद्दा मी खोडून काढू शकते. जस्ट तुम्हाला मीडिया फुटेज देते म्हणून तुम्ही वाटेल ते आमच्या समाजाविषयी बोलता. अक्षरशः इतके घाणेरडे स्टेटमेंट्स आहेत, त्यांचे सगळे स्टेटमेंट्स माझ्याकडे हे आत्ता सध्या उपलब्ध आहेत. तुम्हाला मराठा समाजाचा इतका द्वेष का आहे आणि तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजाविषयी का स्टेटमेंट्स करता? तुम्हाला हा कोणी अधिकार दिलेला आहे? संविधानाने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्या समाजाला हर्ट कराल आणि त्यांच्याविषयी अतिशय वाईट बोलाल. त्याच्यामुळे त्यांचे जे मुद्दे आहेत की मागासत्वाची माहिती, तर त्यांनी सो कॉल्ड कायदेतज्ञांनी पुन्हा एकदा ओबीसींच्यासाठी जे काय निकष लावले जातात त्याची थोडीशी त्यांनी प्रॉपर माहिती घ्यावी, असं मी त्यांना तुमच्या माध्यमातून आवाहन करते. तर खरं म्हणजे इथे बसलेले सगळी जी मंडळ आहेत, नवी मुंबई भागातली मंडळी असतील, अतिशय सुज्ञ सगळी मंडळी आहेत. अगदी प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे उत्तर आहे. शेवटी मराठा समाज हा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून मांडतोय. जरांगे पाटील हे आज त्यांचे प्रतिनिधी झालेले आहेत, परंतु तब्येत त्यांची खालावलेली आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ अगदी राज्यभर या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्यांची देव करो त्यांना कुठलीही त्यांच्या तब्येतीला खरोखरच त्यांच्या तब्येतीला काही झालं नाही पाहिजे अशी आपण त्यांच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करूया. परंतु असं झालं तरी कुठल्याही समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे, ही जी भूमिका आहे शासनाची, ही देखील फार महत्त्वाची आहे. सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, कळंबोली. धन्यवाद.